बातमीपत्राला सुरुवात करूयात। 40 मध्ये पोहोचले तरी गावातल्या शेतकरी पोरांची लग्न होत नाहीयेत। हा महाराष्ट्रातला एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे आणि त्याची अनेक कारणे आहेत। पण लग्नाळू पोरांचं बाशिंग बिबट्यानं आणखी जड केलंय। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याची एवढी दहशत आहे की पोरांना कुणी पोरी द्यायला देखील घाबरतंय। पाहूयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। बिबट्यांमुळे लग्न जुळेना। शिरूरच्या तरुणांसमोर नवं संकट। या बिबट्यांचं करायचं काय? नरभक्षक त्याला शूट शॉट करून सांगितलेलं आहे। वनमंत्र्यांनी सुचवला नवा उपाय। लग्न जमण्याला अडचण म्हणजे हा प्रॉब्लेम झालेला आहे की इथं बिबट्याचं 4-4 दिवसाला 8-8 दिवसाला घटना घडतात। म्हटल्यावर मुली द्यायचं म्हटल्यावर इथं त्यांना एक भीतीदायक वातावरण आहे। जर हा बिबट्या मुक्त असेल तर सुखीच आहेत सगळे। ऐकलत शिरूर मधील या माऊलीची व्यथा। सगळं काही आहे, घर, शेती, शिक्षण, पण तरीही फक्त बिबट्यांमुळे या भागातील तरुणांची लग्न रखडली आहेत। बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या शिरूर तालुक्यामधील गावात एकाही मुलाची सोयरीक जमेनाशी झाली। लग्नासाठी मुली न मिळाल्यानं गावातील अनेक तरुणांची स्वप्न अधांतरी लटकली आहेत। या परिसरातील अनेक तरुण वेल सेटल असून सुद्धा केवळ बिबट्यांमुळे त्यांची लग्न रखडली आहेत। आज परिस्थिती अशी झाली आहे की आमच्या मुलांना मुली द्यायला सुद्धा या ठिकाणी लोक कानपूस करायला लागले। त्याचं कारण असं आहे की बिबट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं मुली आमच्या भागामध्ये द्यायला सहसा लोक टाळाटाळ करतायत। भविष्य काळामध्ये आम्हालाच आमच्या मुलांचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे। काही ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्ष असल्यानंतर आई वडील आपल्या त्या परिसरात मुली देत नाहीत। तशा प्रकारची या ठिकाणी बिबट्याची दहशत झाल्यामुळे खरोखरच असं वाटणं साहजिकच आहे, परंतु त्याच्या मनातली ती भीती दूर करण्याचा शासन पूर्ण प्रयत्न करेल। पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यामुळे जगणं मुश्किल झालंय। आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड तालुक्यातील परिस्थिती भयावह आहे। कधी भर वस्तीत तर कधी शेतात काम करणाऱ्यांना गाठून, कधी गोठ्यातील गुरांचं नरडं पकडून बिबट्या हल्ले करतोय। त्यामुळे इथल्या गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जगायची वेळ आली आहे। दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन होत असल्यानं शेतात काम करताना बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ चक्क खिळे लावलेले पट्टे गळ्यात घालतायत। बिबट्याच्या या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईकांनी शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबाची भेट घेतली। नरभक्षक बिबट्या दिसला तर त्याला दिसता क्षणी गोळ्या घाला असे आदेश त्यांनी यावेळी दिले। ऊस लावला तुम्ही, आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले, कोळे आले, लांडगे आले, ती शिकार त्यांना आयती भेटते। ऊस जेव्हा तोडल्यानंतर ते मोकळे होतात। ही ऊस तोड झाल्यानंतर हे बिबटे मोकळे होणार आहे। अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश दिलेले। जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शूट शॉट करून टाका सांगितलेलं आहे। शिरूरच्या ग्रामीण भागात बिबट्या मानव संघर्ष गेल्या काही दिवसात प्रचंड प्रमाणात वाढलाय। बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। आता तर तिथल्या तरुणांची लग्नही जमेनात। त्यामुळे बिबट्याची ही भीती आता फक्त जीवघेणी राहिलेली नाही तर ती एक सामाजिक समस्याही बनत चालली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। पुढील 2 ते 3 दिवसात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचं तापमान कमी होण्याची शक्यता आहे। जळगावात तीव्र थंडीची लाट असून नाशिक आणि यवतमाळात थंडीच्या लाटेकडे झुकते। बुधवारी मुंबईचं किमान तापमान हे 18.6 नोंदवण्यात आलं असून नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या मोसमात आतापर्यंत नोंदवण्यात आलेलं हे निच्चांकी किमान तापमान आहे। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, वसई विरार, कल्याण, डोंबिवली परिसरात सोमवारपर्यंत किमान तापमान हे 18 ते 20 अंश असेल तर महामुंबईमध्ये काही दिवस सकाळी आल्हाददायक वातावरण राहील अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे।
चांदीच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी भाववाढ झाली आहे. बुधवारी चांदी 2,000 रुपयांनी वधारून 1,58,500 रुपयांवर पोहोचली, तर सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण होऊन ते 1,23,800 रुपयांवर आलं. 3 दिवसात चांदीमध्ये तब्बल 9,500 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी काय करावं आणि काय करू नये, कुणावर काय जबाबदारी असेल याबाबत एसओपी तयार केली आहे. प्राथमिक तयारी, प्रत्यक्ष कृती आणि कारवाई, प्रसार माध्यमांचं नियोजन आणि घटनेनंतरची परिस्थिती या 4 टप्प्यात ही एसओपी विभागलेली आहे. त्यानुसार सर्वांना सूचना करण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत आणि त्यामुळे वेळ लागत असल्याचं मंत्री अदिती तटकरे म्हटले आहेत. ज्या महिलेचा पती आणि वडील नाही अशा महिलांसाठी वेबसाईटवर बदल केले जाणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. मुद्रांक शुल्कामध्ये माफी मिळालेल्या प्रत्येक दस्ताची दरमहा नियमित तपासणी करणं सर्व दुय्यम निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलंय. राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या माफी आणि सवलतीचा गैरवापर रोखण्यासह महसूल हानी टाळण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागानं स्पष्ट निर्देश दिलेत. चीनच्या स्मार्टफोन निर्माता विओ कंपनीनं 2025च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये भारतीय स्मार्टफोन बाजारात आपलं अव्वल स्थान कायम ठेवलेलं आहे. विओचा बाजारातील हिस्सा 18.3% इतका नोंदवला गेलाय. प्रीमियम स्मार्टफोन विक्रीमध्ये 43.3% वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर 21 जानेवारी 2026 रोजी अंतिम सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धव सेनेला मशाल चिन्हावर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी या चिन्हावरच लढवावे लागणार आहेत. नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठीचे बी फॉर्म वाटप भाजप आणि काँग्रेसकडून करण्यात आले. येत्या 3 ते 4 दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या कामाला दोन्ही पक्षांनी वेग दिला असून त्यासाठी मुंबईमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर बंडाच्या पावित्र्यात आहेत. पक्षाने जर आमचं ऐकलं आणि पक्षाने जर आमचा सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावर आहेत. पक्षाने आम्हाला कोल्लं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रदीप गारटकर यांनी दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगली हत्ती ओंकार याला काही काळासाठी गुजरातमधील वंतारा प्राणी संगोपन केंद्रामध्ये पाठवावं तसंच पुढील निर्णयासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठानं बुधवारी दिला. याबाबत दाखल असलेली जनहित याचिका कायम राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. गोंदिया जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे. मात्र पंचायतसाठी एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केला नव्हता. तर नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी एका उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं तिथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं खातं उघडलंय. मावळ येथील कोंडेश्वर येथून निघालेल्या आदिवासी दिंडी सोहळ्याचं वाहन गावातील महादेव मंदिरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जाखोबा वाडेकर आणि परिवार यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांची सेवा करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. जळगावच्या अमळनेर शहर परिसरात दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश झालेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम जंगल परिसरातून 2 संशयितांना पकडून तब्बल 15,63,000 रुपये किमतीच्या 24 चोरीच्या मोटारसायकल्स हस्तगत केलेल्या आहेत. या कारवाईमुळे आंतरजिल्हा वाहन चोर टोळीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी विशेष खबरदारी घेण्यात आली. शासकीय विश्रामगृहाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. तर फडणवीस आणि शिंदेंसह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री नाशिक दौऱ्यावर असून नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. दिल्लीमध्ये लाल किल्ला स्फोट प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे. शाहींचा संबंध जैश ए मोहम्मदशी असल्याची माहिती एटीएस आणि एनआयएच्या तपासात समोर आली आहे. डॉक्टर शाहींची छायाचित्र, कागदपत्र देखील तपास यंत्रणांच्या हाती लागली आहेत. खेड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल झालाय. मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. डहाणूमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झटका दिला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी रवींद्र फाटक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. डहाणूचं नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. काँग्रेसला नाशिक जिल्ह्यामध्ये धक्का बसलाय. काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे शिरीष कोतवाल भाजपमध्ये प्रवेश करतील. कोतवाल यांच्या भाजप प्रवेशानं चांदवड तालुक्यामध्ये राजकीय समीकरणं बदलणार आहेत.
जालन्यामध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय। शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आंबेकरांनी पक्षप्रवेश केला। आंबेकर यांच्यासोबत शिवसेना उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळी शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा रंगू लागल्यात। मात्र या चर्चांना पूर्णविराम देत आमदार अमोल मिटकर यांनी असा प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलंय। याबाबत अजित पवार निर्णय घेतील असं देखील ते म्हटलेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अमोल खुणे आणि दादा गरुड यांच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। तर कांचन साळवी याला देखील 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मनसेचे माजी आमदार राजू पाटलांच्या भावाच्या घरी ईडीनं धाड टाकली। डोंबिवलीतील राहत्या घरी आणि कार्यालयामध्ये ईडीनं धाड टाकली। राजू पाटलांचे भाऊ विनोद पाटलांवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे। लोणावळा नगर परिषदेच्या रणांगणात महायुतीतच वाद रंगलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये युती होणार नाही असं भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी स्पष्ट केलंय। एकीकडे मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मावळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करण्यावर शिक्कामोर्तब केला जातो, तर दुसरीकडे या युतीला लोणावळ्यामध्ये भाजपचे पदाधिकारी विरोध करतायत। रायगड जिल्ह्यामध्ये प्रहार पक्ष निवडणूक लढणार आहे। जिथे आमची तयारी तिथे जोमानं लढू असा निर्धार बच्चू कडूंनी केलाय। दिल्ली कार स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएस ऍक्शन मोडवर आलेला आहे। मुंबईनंतर एटीएसनं कुर्ल्यातही छापेमारी केली आहे। मुंबईतून एटीएसनं इब्राहिम आबादीला ताब्यात घेतलंय। रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातील संदेरी गावातील शेतशिवारात बिबट्याची 2 पिल्लं आढळून आली। शेताच्या बांधावर गवत कापण्यासाठी गेलेल्या काही स्थानिक शेतकऱ्यांना ही पिल्लं दिसून आली। मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जलमार्गाने जोडणारा अलिबागमधील मांडवा परिसरातील पूल आणि पाईल जेट्टी कमकुवत झाली आहे। दररोज हजारोंच्या संख्येनं या पाईल जेट्टीवरून नागरिक प्रवास करत असतात। दरम्यान पुलाच्या कामाबाबत मंत्री नितेश राणेंनी आदेश दिले असून लवकरच काम सुरू होईल असा विश्वास प्रदेश सरचिटणीस भाऊ साळुंखे यांनी व्यक्त केलाय। आता एक मोठी बातमी, दिल्ली स्फोटाचं तुर्की कनेक्शन समोर आलंय। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अटकेत असलेले दहशतवादी आणि लाल किल्ला स्फोटाचा आरोपी डॉक्टर उमर हा तुर्कीतल्या एका हँडलरच्या संपर्कात होता। या हँडलरचं नाव उकासा असं असल्याचं समोर आलंय। उकासा हे कोड नाव असू शकतं किंवा अटकेत असलेले दहशतवादी हे सेशन या ॲपद्वारे हँडलरशी संपर्कात होते। हँडलरचे लोकेशन तुर्कीतील अंकारा इथलं असल्याचं दिसून आलंय। सूत्रांच्या माहितीनुसार मार्च 2022 मध्ये भारतातून काही जण अंकाऱ्याला गेले होते आणि त्याच काळात त्यांचा ब्रेनवॉश करण्यात आलं असावं असा गंभीर संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलेला आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्ली स्फोटाचं हे तुर्की कनेक्शन समोर आलेलं आहे। दहशतवादी तुर्कीतील हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांचे अर्ज, प्रवेश परीक्षा निकाल, प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींसाठी विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाच्या मुंबईतील कार्यालयामध्ये धाव घ्यावी लागते। विद्यार्थ्यांना कमी त्रास व्हावा यासाठी आता सीईटी कक्षाकडून राज्यभरात 40 जिल्हास्तरीय मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत। या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारींचं निवारण करण्यात येणार आहे। पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावातील गावकऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन केलं। गावात दारूबंदी असतानाही परमिट रूम सुरू करण्याचा ठराव मंजूर केल्यानं गावकरी आक्रमक झाले। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनानं जाहीर केलेली मदत थकबाकीचं कारण पुढे करून बँकांनी अडवल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिलाय। खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव इथे शेतकरी राजेश उगले यांच्या खात्यावर आलेली मदतीची रक्कम बँकेनं होल्ड केल्याचं प्रकरण निदर्शनास आलं होतं। त्यानंतर विभागीय आयुक्तांनी शेतकऱ्यांना अनुदानाची मदत तातडीनं देण्यात यावी अशी सूचना केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जयरामगड इथे वन्य प्राण्यांनी धुडगूस घातलाय। काढणीला आलेली पिकं वन्य प्राण्यांनी नष्ट केली आहेत आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय आणि शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे।
राष्ट्रीय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांनी आपल्या समस्या आणि अन्यायकारक वागणुकीविरोधात अखेर आवाज उठवला। आपल्या समस्या आणि विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी वनमजूर गेलेत, मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी एकही अधिकारी उपलब्ध नाही। दरम्यान मागण्यांकडे तातडीनं लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। गडचिरोली जिल्हा प्रशासनामध्ये दुसऱ्या फळीतील अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला चाप बसवण्यासाठी मोठे फेरबदल करण्यात आले। वादग्रस्त निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांची उचलबांगडी करण्यात आली असून 2 नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पवईमध्ये मलनिःसारण टाकी स्वच्छ करताना गुदमरून दोघांचा मृत्यू झालाय, तर एक कामगार गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जखमी कामगारावर हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या मंजरी फाट्याजवळ तांदळाची वाहतूक करणारा ट्रक उलटला। चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून या अपघातात एक जण जखमी झालाय। देहू रोड पोलिसांकडून चोरीला गेलेले 70 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले। चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांच्या तांत्रिक पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। नवी मुंबईचा महापौर हा घराणेशाहीचा नसेल तर तो सर्वसामान्य घरातला असेल। आता नवी मुंबई महापालिकेला 56 महिलांचं बळ मिळणार आहे आणि त्यामुळे नवी मुंबईतील पुरुषांची संपूर्ण मक्तेदारी मोडीत काढू असं वक्तव्य भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी केलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्यात। दरम्यान 4ही ठिकाणी आम्ही स्वबळावरच लढणार अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सोनू कुथे यांनी दिली आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे, तर मिलिंद नार्वेकर कार्यकारिणी सदस्य बनलेले आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भात बच्चू कडूंनी बँक संचालकांसोबत बैठक घेतली। जून महिन्यापर्यंत दिलेल्या मदतीमध्ये कशा प्रकारे अडथळे आले याचा आढावा बच्चू कडूंनी घेतला आणि या कर्जमाफीचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये देण्याची मागणी यावेळी बच्चू कडूंनी केली।